जगदीश देशमुख जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलनामध्ये अतिशय महत्त्वाची घटना घडली आहे। कोणती पाहूयात। तर आंदोलक सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलंय। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यावेळेस सफदरजंग रुग्णालयात उपस्थित होते। मात्र बातमीमागची बातमी अधिक रोचक आहे। वांगचुक यांच्या या निर्णयामागे केंद्र सरकारचे पडद्यामागचे बरेच प्रयत्न होते असं कळतंय। केंद्रीय गृहमंत्री आणि सरकारमध्ये क्रमांक 2 चे मंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सलग 4 तास बैठक घेतली। या बैठकीमध्ये जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे होते। या बैठकीमध्ये वांगचुक यांच्या उपोषणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं आणि आधी त्यांचं उपोषण सोडवायचं असं ठरलं। बैठक सुरू असतानाच वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांच्याशी जितेंद्र सिंह यांनी फोनवरून चर्चा केली अशी माहिती मिळाली आहे। कारण वांगचुक यांची प्रकृती आणि सुरक्षितता याला सरकारनं सर्वाधिक प्राधान्य दिलं होतं। त्यांची प्रकृती बिघडता कामा नये असं मोदी आणि शहांचे आदेश होते असं सूत्रांनी सांगितलंय। त्यानुसार वांगचुक यांची समजूत काढण्यात आली आणि सरकार काय करू पाहतंय याची माहितीही देण्यात आली, ज्यावर वांगचुक समाधानी झाले आणि त्यांनी उपोषण सोडलं अशी माहिती समोर आली आहे। हमसे अनशन तोड़ने के लिए कहा और वो संसद में इस मुद्दे पर नीट पेपर्स और परीक्षाओं की प्रणाली पर चर्चा करेंगे, ये आश्वासन दिया। और जो सरकार से इस तरफ से मंत्रीगण आए थे उन्होंने भी ये आश्वासन दिया, जिसका कि 2 दिन से हम बहुत ही कड़ा क्या कहेंगे, एक तरह का बार्गेन चल रहा था कि मुझे आश्वासन चाहिए और लिखित में चाहिए, और इसमें 2 दिन लगे और मुझे इसलिए अनशन पर 2 दिन और बैठना पड़ा, और ज़्यादा भी बैठ जाता तो आखिर में आज उन्होंने लिखकर आश्वासन दिया है।